नमस्कार. मी महेश रायरीकर. आज आपण महाराजांच्या बद्दल सर्वजण थोडस प्रत्येकाला आलेली अनुभूती आणि प्रत्येकाला स्वामींबद्दल असलेलं अंतर्मनातून असणारी त्यांची भावना, जाणीव किंवा त्यांची असलेली प्रेम, उत्कंठा हे जाणून घेण्यासाठी आपण आज एकत्र आलेलो आहोत. तर प्रत्येक जण आपल्या आपापल्या ह्याच्याप्रमाणे, अनुभवाप्रमाणे, अनुभूतीप्रमाणे किंवा आपापल्या आलेल्या प्रसंग अवधानाप्रमाणे की स्वामींनी प्रत्येकाला कसा साथ दिली किंवा कसे अजून सुद्धा त्यांच्या पाठीमागे उभे आहेत आज सुद्धा, याबद्दल आपण सगळ्यांकडनं आपण जाणून घेऊया. त्याच्यासाठी आज आपल्या इथं काकांच्या दरबारामध्ये काही मोठी लोक आलेली आहेत, त्यांच्याकडनं आपण आज जाणून घेऊया. धन्यवाद. माझं नाव अमेय ढेरे. मी इथे जवळच राहिलाय आणि आम्हाला स्वामींचा अनुभव आम्हाला यावा याचं कारण झालं असं की 1-2 वर्षापूर्वी मला अचानक आजारपण आलं होतं. अचानक मला ऍडमिट करायला लागलं. त्यावेळेला बरेच कॉम्प्लिकेशन झाले आणि कॉम्प्लिकेशन स्पष्टपणाने सांगायचं झालं तर त्याच्यामध्ये घडलं असं की मला मोठ्या आतड्याचा कॅन्सर निघाला. सो मोठ्या आतड्याचा कॅन्सर हा काही बॅकग्राऊंड नसताना तो निघालेला होता आणि त्यामुळं स्वाभाविकच घरातले सगळेजण आणि मी बायको सगळेच जण घाबरलो होतो म्हणण्यापेक्षा सुद्धा तो एक धक्का होता मोठा. कारण घाबरलो हा शब्द थोडासा चुकेल, धक्का मात्र तो खूप मोठा होता. आता धक्का तो पचवून पुढं जायचं, मग पुढं माझ्या ट्रीटमेंट जी सजेस्ट केली होती त्याच्यामध्ये मला 12 किमोथेरपीच्या सायकल्स डॉक्टरांनी रेकमेंड केल्या होत्या. स्वतः त्या सायकल सुरू करताना मग त्याला अलाइड काही उपचार आपल्याला करता येतील का, कारण किमोथेरपी हा असा उपचार आहे की ज्याच्यामध्ये साईड इफेक्ट्स हे खूप जास्त असतात. आता ते साईड इफेक्ट्स तुम्हाला थोडं त्याची ग्रॅव्हिटी आणि हे थोडं कमी करायला म्हणून बाकीचे काही उपाय आहेत का, किंवा मग ज्याला आपण रेकी म्हणू शकतो की ज्यांनी थोडंसं मन शांत होईल किंवा असं होईल, असे काही उपाय करता येतील का. तर ते आता सुखद आहे. माझी बायको त्यासाठी सगळीकडे चौकशी करत असताना वृषाली ही सुखदाची आणि आमची चांगली मैत्रीण आहे. सो वृषालीनी खरं सांगायचं तर रायरीकर सरांचं नाव आम्हाला सांगितलं की तू एकदा त्यांना जाऊन भेट. रेकी, प्राणिक हिलिंग हे सगळे उपाय ते करतात आणि मुख्य म्हणजे तू तिथं गेलीस तर तुझं स्वामींचं दर्शन होईल. सो हा खरं सांगायचं तर त्याला हे होता की त्या निमित्ताने आम्ही इथे आलो. इकडे आल्यानंतर रायरीकर सरांना सुखदा बोलली. त्यावेळेला मी पर्सनली आलो नव्हतो कारण तशी माझी फिजिकल कंडिशन नव्हती. मग आल्यानंतर रायरीकर सरांनी सांगितलं की तुमचा ह्या गोष्टीवर विश्वास आहे का. तर विश्वास नसायचं खरं तर तसं कारण नव्हतं. म्हणजे सांगायला हरकत नाही, मी आधीपासून साईबाबांची पण पोथी वाचतो. सो विश्वास होता का, तर होता. मग रायरीकर सरांनी सांगितलं की तुम्ही एक काम करू शकता की तुम्हाला मी ही पोथी देतो, ही फक्त तुम्हाला करायला एवढंच लागेल की रोज 7 वेळा तुम्हाला ही पोथी वाचायची बसल्या बैठकीला. म्हणजे लीलामृत जी पोथी आहे म्हणजे त्याच्यामध्ये जवळजवळ 120 ओव्या आहेत त्याच्यामध्ये. सो ती जी पोथी आहे ती रोज 7 वेळा तुम्ही वाचायची बसल्या बैठकीला आणि त्याच्याबरोबर जे काही तीर्थ असेल ते घ्यायचं. आणि त्याच्या जोडीला सुखदाला पण त्यांनी बावनी दिली होती वाचायला आणि ती तिन्ही रोज वाचायची. आता ह्याच्यात फक्त अडचण आम्हाला एवढी एकच होती, म्हणजे आम्हाला अडचण होती म्हणण्यापेक्षा आमचा विचारच तिथपर्यंत पोहोचला नव्हता. पण ते बघा रायरीकर सरांना ते जाणवलं की बाबा मग एक सलग बसू शकाल का तुम्ही, ते होईल का, मध्ये खंड पडून द्यायचा नाही. तर ते म्हणले की तुम्ही अजिबात त्याच्यामध्ये बाकी कुठलंही म्हणजे सगळं आंघोळच झाली पाहिजे असायला पाहिजे असं काही करू नका. तुम्हाला जशा पोझिशनला वाटेल तसं बसा आणि तुम्ही ती पोथी वाचणं मात्र गरजेचं आहे. आणि विश्वास असेल तर हे तुम्ही करा. विश्वास नसण्याचा प्रश्न नव्हताच, कारण म्हणलं तसं की आधी साईबाबांची पोथी पण मी वाचतो आणि काही प्रसंग आयुष्यातले असे असतात की ज्याच्यामध्ये तुम्हाला काही गोष्टींवरती विश्वास ठेवायला लागतो. म्हणजे तिथं तुम्ही तुमचं बुद्धी, तुमचं काय म्हणतात त्याला तर्क आणि हे आणण्याची गरज नसते आणि ते आणून काही उपयोग पण नसतो.
नंतर पोथी वाचायला सुरुवात केल्यावर मला लक्षात आलं की ती पोथी वाचायला जवळजवळ सुरुवातीला मला सलग 7 वेळा वाचायला 2 ते 2.5 तास लागायचे, कारण ते शब्द माहीत नसतात आणि मध्ये उठायचं नाही. म्हणजे त्याला तुम्ही टॉयलेटला जायला किंवा कशालाही उठायचं नाही, हे त्याच्या मागे सांगितलेलं त्यांनी महत्वाची गोष्ट होती. सो सुरुवात केल्यानंतर साशंकता मनामध्ये ही कायम होती की अरे हे सलग 2-2.5 तास जमेल का, कारण त्यावेळेला माझं हे असं होतं की एकतर ऑपरेशन झालेलं होतं मोठं आणि त्याच्यानंतर किमोथेरपी दर 2 आठवड्यांनी चालू असायच्या. आता किमोथेरपी एकदा चालू झाली की तुम्ही 48 तास कंप्लीट त्या सायकलमध्ये असता. म्हणजे झोपून जरी नाही म्हणलं तरी ते औषध आहे अल्टिमेटली, म्हणजे ते कंटिन्युअस लावलेलं असतं आणि तुम्हाला त्या सगळ्या प्रोसेसमधनं जाताना एक विचित्र प्रकारचं असं एक मनामध्ये दडपण असं नाही म्हणणार, पण एक विचित्र भावना असते. ते म्हणजे औषधाचे साईड इफेक्ट आहेत ते आणि तुम्हाला ती सगळी अशी ताकद खेचून घेतात ती औषधं. अशा ह्याच्यामध्ये 2 तास बसणं हे माझ्या दृष्टीने खूप जास्त मोठं म्हणजे मला वाटणारी भीती होती. पण म्हणजे स्वामींना स्मरून सांगतो की आज तागायत असं कधीही झालं नाही की मला ते 2 तास बसायला, म्हणजे आत्ता सुद्धा माझ्या अंगावर काटा येतो, 2 तास बसायला मला कुठेही प्रॉब्लेम आला असं कधीही झालं नाही. म्हणजे मी दवाखान्यात सकाळी गेल्यानंतर तिथे 2 तास वाचायचो पोथी. त्याच्यानंतर त्या दिवशी दवाखान्यातनं घरी आल्यावर पुढचे 3 दिवस माझी औषधं असायची. ती औषधं लावूनही मला कधीही 2 तास बसायला अडचण झाली नाही. मला त्या पिरियडमध्ये कधीही कुठलाही त्रास झाला नाही. ते जे म्हणतात ना की देव करून घेत असतो आपल्याकडनं. ते मी जर असं म्हणलं की मी ते केलं तर म्हणजे अत्यंत म्हणजे माझे विचार छोटे ठरतील. ते स्वामींनी ते करून घेतलं. म्हणजे 12 किमोथेरपी सायकल 6 महिन्याच्या कालावधीमध्ये ऑपरेशन्स नंतर मला एकदाही असं जाणवलं नाही की आपल्याच्यानी हे 7 वेळा वाचून होणार नाही. म्हणजे सुरुवातीला 2 तास, सव्वा 2 तास, मग थोडा वेळ हळूहळू कमी होत जातो, कारण तुम्हाला त्या शब्दांची सवय होते, तुम्हाला त्या ओव्या हळूहळू मनामध्ये बसायला लागतात. पण कितीही नाही म्हणलं तरी 7 वेळा ओव्या वाचायला बसल्या बैठकीला 1.5 तास तर धरूनच चालायला लागतो तुम्हाला, तेवढा लागतो आणि कुठेही मला त्याचं दडपण जाणवलं नाही. कुठेही माझ्यामध्ये म्हणजे माझ्याकडनं त्याच्यामध्ये खंड पडला नाही. म्हणजे हे का घडू शकलं तर केवळ स्वामी पाठीशी होते त्यामुळे हे घडू शकलं. आणि स्वामींच्याच कृपेने, मी म्हणेन स्वामींच्या कृपेने आणि डॉक्टरांच्या प्रयत्नांनी, म्हणजे डॉक्टरांनी प्रयत्न केले नसते तरीही अवघड होतं आणि स्वामी उभे राहिले नसते तरीही अवघड होतं, कारण तुम्हाला त्या औषधांचे साईड इफेक्ट्स बाजूला सारायला एक मानसिक शक्ती लागते. म्हणजे मी ज्या आजारातनं गेलो त्याच्यामध्ये मानसिक शक्ती ही खूप जास्त मोठा रोल प्ले करते. म्हणजे ते धरून ठेवणं असतं ना, ते धरून ठेवणं माझं असं ठाम मत आहे की त्या पोथी वाचण्याने आणि स्वामी पाठीशी उभं राहिल्याने घडू शकलं. आणि एकदा ते अंगवळणी पडल्यानंतर मग तुम्हाला त्याची सवय होत जाते आणि मग तुम्हाला त्याचा त्रास नाही वाटत कुठल्याही गोष्टीचा. नंतर तुम्ही सांगितलं त्यानुसार ती 7 वेळाची नंतर 3 वेळा वाचायला घेतली. आजही कधीही खंड न पडता रोज 3 वेळा मी ती पोथी वाचतो, न चुकता वाचतो. म्हणजे मला आठवत असेल एकदाच घडलंय असं, मी आता 31 मे 2021 पासून मी पोथी वाचायला सुरुवात केली. 2.5 वर्षामध्ये एकदा असं झालं की माझ्या डोक्यातनं ते स्किप झालं. म्हणजे कामाच्या नादामध्ये मी विसरलो, जेन्युइनली वाचायला विसरलो आणि मला दुसऱ्या दिवशी पहाटे उठताना आठवण झाली अचानक की अरे आपण काल पोथीच वाचलेली नाहीये. पण मग मी त्याचं फार दडपण घेतलं नाही. हे आता 1-2 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. कारण मला हे नक्की आहे की जर मी जे काही 3 वेळा वाचतो ते जर व्यवस्थित वाचत असेल तर मी कुठेही जरी असलो तरी स्वामी माझ्या बरोबर आहेत, हा मला एक कॉन्फिडन्स होता. त्यामुळे ती कधी नाही तर भीती बसते आपल्या मनामध्ये, अरे बापरे आता वाचलं नाही तर आता काय होईल. सो तसं घडलं नाही आणि ती भीती तशी कमी झाली म्हणजे माझ्या डोक्यातनं. आधी अदरवाईज मला वाटायचं की अरे चुकलं तर काय होईल, हे झालं तर काय होईल. पण म्हणजे ज्या पद्धतीने आपण ते वाचतो त्या पद्धतीने स्वामी आपल्या पाठीशी असतात याच्यावरती तर माझा ठाम विश्वास आहे. म्हणजे त्याला काय म्हणतात, त्याला माझ्यापेक्षा जिवंत उदाहरण असं माझ्यासमोर तरी नाहीये खरं सांगायचं तर. कारण ज्या अनुभवातनं मी गेलो, ज्या आजारातनं मी बाहेर पडलो, त्याच्यासाठी जी शक्ती होती स्वामींनी दिलेली त्याला दुसरे माझ्याकडे शब्दच नाहीत. नाही तर हे सस्टेन होणं हे खूप अवघड असतं, कारण तो अचानकपणे उद्भवलेला आजार होता, म्हणजे माहीत नसताना उद्भवलेला. आणि त्याच्यातनं सगळ्यातनं तुम्ही तरुण जाणं कोविडच्या पिरियडमध्ये, मग मध्ये माझ्या काही सायकल पुढं गेल्या, 1-2 सायकल, ताप आला यामुळं त्यामुळं. बट मी त्याच्यातनं पुढं गेलो आणि पुढं गेलो त्याच्यानंतर माझे सगळे फॉलोअप रिपोर्ट्स ओके आले.
हे सगळं केवळ एका ठिकाणी आपण श्रद्धा ठेवल्यामुळे होतं, ह्याच्यावर माझा ठाम विश्वास आहे. तर ती एका ठिकाणी श्रद्धा माझ्यासाठी माझे डॉक्टर आणि दुसरं म्हणजे स्वामी, ह्या दोन ठिकाणी मी ठेवलेली जी काही श्रद्धा आहे, या श्रद्धेमुळे ते घडू शकलंय, ह्याच्यावर माझा अत्यंत ठाम विश्वास आहे. म्हणजे ह्याच्यात कुठेही माझं दुमत नाही. आता मधले एक दोन प्रसंग जर सांगायचे झाले नंतर जे माझे फॉलोअप स्कॅन असतात दर 6 महिन्यांनी, आणि खरं सांगायचं तर आम्ही लांब राहायला गेल्यामुळं ह्या बाजूला इथं येणं होत नाही. आणि मध्ये 3 महिन्यापूर्वी जेव्हा माझा स्कॅन होता, 3-4 महिन्यापूर्वी, तेव्हा माझ्या डोक्यामध्ये आधी सारखं होतं की आपण मठात गेलेलो नाहीये. मी फेब्रुवारी नंतर खरं सांगायचं तर आलो नव्हतो. पोथी रोज वाचतोय, साईबाबांच्या मठात जाऊन आलो, पण इथे आलेलो नव्हतो. म्हणलं आपण स्वामींचं दर्शन घेतलेलं नाही. आणि घडलं असं की दुसऱ्या तिसऱ्या दिवशी माझा स्कॅन आहे, आणि आदल्या दिवशी मला माझ्या ऑफिसमधल्या कलिगनी सांगितलं की कलाप्रसादच्या इथं पण स्वामींचा एक मठ आहे. आणि त्या दिवशी काहीतरी होतं, काय दिवस होता मला खरं सांगायचं तर आठवत नाही. आणि त्यांनी मला सहज सांगितलं की रात्री तुम्ही याल का स्वामींच्या दर्शनाला, रात्री 10 वाजता याल का, हे त्यांनी संध्याकाळी 6 वाजता मला सांगितलं. तिथं काही नाही, स्वामींचं दर्शन घ्यायचं एवढंच फक्त होतं. मी बाकी सगळी कामं त्या दिवशी कुठलीही पुढे आली नाहीत. 6:30 वाजता त्यांनी मला सांगितलं, मी 9 वाजता गेलो, स्वामींचं दर्शन झालं. दुसऱ्या दिवशी स्कॅन झाला, तो व्यवस्थित झाला. हे जे म्हणतात ना त्याला स्वामी बोलवून घेतायला हा, आम्हाला. बोलवून घेतात ते. परवा सुद्धा परवा माझी आम्ही कोलोनोस्कोपी बोलत होतो. झाली. सांग, तू सांग. आम्ही बोलत होतो, गेला आठवडाभर हे आमचं बोलणं झालं होतं. आता अजून एक घटना आहे, मी सांगते पुढे ती. आम्ही आठवडाभर हे बोलत होतो की आपण मुलींना घेऊन गेलेलो नाहीये. दर्शनाला गेलेलो नाहीये स्वामींच्या. आणि जमतच नव्हतं, काही ना काही कारणास्तव ते मागे पडत होतं समूह, आणि ते कळत होतं आम्हाला की हे मागे पडतंय. आणि काल वृषालीचा मेसेज आला की तुम्हाला इथे बोलवलेलं आहे, तुम्ही याल का. म्हणजे आजकाल आता मला हे जाणवायला लागलंय की आमच्याकडनं चुकलं की स्वामीच आम्हाला इकडे बोलवणार आहेत आता. माझी परवा कोलोनोस्कोपी झाली, फॉलोअप ट्रीटमेंट मधला एक भाग असतो. सो मी आता ते बसलंय की नाही, आधी एकदा देवाला जाऊन आलेलं चांगलं. आता ह्याला काही लोक म्हणतील की उगीच अंधश्रद्धा ठेवताय किंवा तुम्ही हे करताय. मग मी पण थोडा त्याचा लोड कमी घेतो की ठीक आहे, आपण रोज काय म्हणतात त्याला मन लावून पोथी वाचतोय, ती पण स्वामींची एक सेवाच आहे. तुम्हाला फिजिकली जायला जमलं नाही तरी तुम्ही स्वामींचं नामस्मरण केलंय, ठीक आहे. पण ही डोक्यामध्ये आमच्या दोघांची रुखरुख होती. म्हणजे आरुषी, म्हणजे माझी धाकटी मुलगी म्हणा किंवा माझी ट्रीटमेंट म्हणा, ह्या ज्या काही 2 गोष्टी आहेत. सुखदालाही मी म्हणत होतो की सुखदा आपण अजून गेलेलो नाही, जायचंय. आणि कोलोनोस्कोपी करून आल्यावर त्या दिवशी संध्याकाळी, म्हणजे परवाची गोष्ट ही ऍक्च्युली, परवा कोलोनोस्कोपी झाली, परवा संध्याकाळी मी सुखदाला म्हटलं की सुखदा आपल्याला काही करून येत्या आठवड्यात जायचंय. आणि त्या दिवशी आम्ही साईबाबांना जाऊन आलो. 24 तासात वृषालीचा मला मेसेज आला की तुम्हाला असं असं यायचं आहे. आणि म्हणजे मी अजून एक गोष्ट मी करते, मला ही वृषालीनीच सांगितलेली होती आणि करायला. कुठल्याही कठीण प्रसंगामध्ये किंवा जिथे मला स्वतःला भीती वाटते, मला चॅलेंज वाटतंय, अशा ठिकाणी जाताना मी देवासमोर हात जोडून उभी राहते. स्वामींचा मोठा फोटो आहे काकांनी दिलेला घरामध्ये, तो आम्ही देवघरातच लावलाय. त्याच्यासमोर मी हात जोडून उभी राहते आणि मी फक्त सांगते, स्वामी तुम्ही माझ्याबरोबर चला, मी एकटी नाही जाणार. आणि मला संपूर्ण खात्री आहे की 100% स्वामी माझ्याबरोबर येत असणार. नाही तर इतके आयुष्यातले कठीण प्रसंग इतक्या पटकन गेले नसते निघून. मला अगदी 100% या गोष्टीची खात्री आहे. ज्या दिवशी काकांनी सांगितलं की ही पोथी वाचाल का, मला बाबांनी दिली होती वाचायला. मला बाबांनी वाचायला काहीही प्रश्न नव्हता. त्या कठीण प्रसंगामध्ये मी फिजिकली फिट होते. वेळ हा प्रश्न होता, पण वेळ हा आपण काढण्यावर असतो. मी हा विचार कधीही केला नाही की मला त्यासाठी वेळच नाहीये, मला हॉस्पिटलमध्ये धावपळ करायला लागते. माझी मोठी मुलगी त्यावेळेला वयाने पण लहान होती, ती आता मोठी झाली आहे. त्यानंतर लॉकडाऊनचा कालावधी चालू होता. सगळेच गोंधळाचं वातावरण. अचानक एक दिवस हा आजारी पडलेला, ऑफिसचा सगळा लोड माझ्यावर आलेला. यात माझ्या मनात हा प्रश्न आलाच नाही की मी वेळ कुठे काढू. मी फक्त ठरवलं की हे मला करायचंय. 24 तासात केव्हाही केलेलं चालणार आहे. अंघोळीचं बंधन नाही, हॉस्पिटल, जागा किंवा एका पोझिशनमध्ये बंधन नाही, हे काकांनी विश्वास दिला. आणि त्या दिवसापासून अव्याहत गेली 2.5 वर्ष आम्हा दोघांच्याही त्याचं लीलामृत आणि माझं बाबांनी वाचन एका दिवसाचाही खंड आमचा पडलेला नाही. आणि मला एवढं नक्की जाणवतं की मला त्याचं बंधन जाणवत नाही. ट्रिपला जातो आपण किंवा अजून काहीही करत असू, पण मी पोथी बरोबर घेऊन जातो आम्ही दोघं. आम्हाला त्याचा काहीही बंधन वाटत नाही. आम्ही पहाटे उठतो, पोथी वाचतो आणि मग कुठे जायचं असेल तिथे जातो.
आता घरातल्या सर्व लोकांना याची सवय झाली आहे. ते घरामध्ये तीर्थ असणं, त्या तीर्थ असण्याची घरात आता लोकांना, माझ्या मुलींना, सासू सासऱ्यांना इतकी सवय झाली आहे की आता ते विचारतात की आजचं तीर्थ कुठे, याची आता सवय लागली आहे घरात सगळ्यांना. आम्हाला तो अंगारा जो आम्ही वाचताना उदबत्तीचा अंगारा तो अजूनही पुरतोय. इनफॅक्ट आम्ही तो पुरवून वापरतोय असं म्हटलं तरी चालेल, कारण मला त्याचं संरक्षण वाटतं. आता ह्यानंतर पुढे अजून असं झालं की आम्ही अजून एक खूप कठीण निर्णय घेतला. म्हणजे त्यातही काकांना पूर्ण कल्पना आहे त्या निर्णयाची काय होती, की आम्हाला एक मूल दत्तक घ्यायची इच्छा होती. आणि त्यासाठी आम्ही लॉकडाऊनच्या बऱ्याच अलीकडे आम्ही दोघंही व्यवस्थित धडधाकट असताना रजिस्ट्रेशन केलेलं होतं. पण मध्ये लॉकडाऊन लागल्यामुळे ते सगळं पुढे गेलं आणि अमेयाचा आजार पण सगळं संपलं. डॉक्टरांकडनं फिटनेस सर्टिफिकेट आलं आमच्या हातात आणि कोइन्सिडन्स असा आहे की डिसेंबरमध्ये आम्हाला मुलगी अप्रूव्ह झालेली होती. आमच्या मनामध्ये हा खूप मोठा संभ्रम होता की एवढ्या मोठ्या आजारपणानंतर आपण हे पाऊल उचलावं का, कारण आपण शेवटी एका जीवाला काय म्हणतो आपण स्टेकला लावतो या सगळ्यामध्ये. त्याच्या जीवाशी खेळ असू शकतो हा, जर आपण आपला निर्णय चुकला तर. त्यानंतर ती मुलगी 6 वर्षाची आहे. आता ती आमच्या घरात येऊन 8-9 महिने झालेले आहेत. एक 6 वर्षाचं मूल घरात आणणं, त्याची आधीची भरलेली पाटी संपूर्ण कोरी करून त्याच्यावर आपली अक्षरं उठवणं, हे दिसतं तितकं अजिबात सोपं नाही. ते त्यांचे संस्कार घेऊन आपल्या घरात येतात आणि आपले पूर्ण वेगळे असतात. खूप चॅलेंजिंग रोल आहे आम्हाला याचा. कधी कधी टेन्शन येतं की आपल्याला हे जमेल का नाही. खूप वेळेला मनात विचार येतो की आपलं काही चुकलं का काय. पण स्वामींच्या कृपेने मी एक सांगते, आम्ही दोघंही निर्णयापासून ढळलेलो नाहीये. परीक्षा असू शकेल कदाचित ही आमची, पण एकदाही उलट फिरावं त्या मार्गावरनं ही भावना एक क्षण सुद्धा माझ्या मनात आली नाही. मला नाही वाटत ती तुझ्या मनात आली असेल. आणि ह्या सगळ्यामध्ये मी माझ्या मोठ्या मुलीविषयी पण काका तुमच्याशी बोलले होते की ती हे मान्य करेल का हे तुम्ही सांगा. काकांनी फक्त 2दा मला प्रार्थना त्यांनी केली असेल तिच्यासाठी. आम्ही तिघांनी मिळून त्या मुलीला आमच्यात सामावून घेतलं आणि आता हळूहळू ती पूर्ण आमची व्हायला लागली. आणि या सगळ्यात मला 100% खात्री आहे की माझ्याबरोबर स्वामी आहे. माझं श्रद्धेचं स्थान आहे की मी माझ्या घेतलेल्या निर्णयापासून किंवा ज्या वाटेवरनं मी चालते त्या वाटेवरनं मी तसूभर सुद्धा ढळू शकत नाही. मग ते त्याचा आजार पण होतं. अतिशय कठीण परिस्थिती होती, अतिशय कठीण. त्यावेळेचा जो लॉकडाऊन होता आणि त्यावेळेचा जो कोविडची सेकंड फेज होती ती इतकी भयंकर होती की दीनानाथ हॉस्पिटलमध्ये जिथे अमेची किमोथेरपी चालू असायची तिथल्या पोर्चमध्ये लोक ऑक्सिजन मास्क लावून बसायचे. आतमध्ये बेड मिळायचे नाही. तिथे मी दर 8 दिवसांनी आम्ही दोघं जात होतो. अखंड 7 महिन्यात आम्हाला दोघांना एकदाही कोविड झाला नाही, ज्याची डॉक्टरांना आणि आम्हाला सगळ्यात जास्त भीती होती. नाही तर ते त्याच्या जीवावर बेतलं असतं. आणि मला संपूर्ण खात्री आहे की स्वामींनी आमची काळजी घेतलेली आहे. अगदी 100% स्वामींनी घेतली. कारण त्याच हॉस्पिटलमध्ये त्याच खोलीत बसून माझ्या दीराला झाला कोविड. त्यामुळे मी ऍडमिट असताना मला डिस्चार्ज मिळायचा होता ऑपरेशन झाल्याच्या 3-4 दिवशी. तेव्हा त्याला कोविड डिटेक्ट झाला होता. पण शेवटपर्यंत तिला आणि मला झालं नाही. मला झाला नाही आणि तिला झालं नाही कारण माझी सगळी जबाबदारी तिच्यावरती होती. तिला होणे संयुक्तिक नव्हतं आमच्या दृष्टीने. नव्हतं. तिथे सिनियर सिटीजन साथ सोडत नव्हते. माझे सासू सासरे आज जाऊ शकत नव्हते. माझी लहान मुलगी घरात होती. शेजारच्या बेडवर झोपलेल्या माझ्या दीराला कोविड झाला. तो पूर्ण 14 दिवसाच्या आयसोलेशन मध्ये गेला. पण त्याच खोलीतल्या पेशंट माणसालाही झाला नाही आणि त्याच हॉस्पिटलमध्ये ये जा करून सुद्धा मला सुद्धा तो झाला नाही कोविड. हे माझ्यासाठी त्या काळातलं सगळ्यात मोठं चिन्ह आहे की स्वामी माझ्या पाठीशी फार उभे होते आणि गुणगाठ आहे ती माझ्यासाठी. आणि मी कधीही माझ्या मनात अजूनही हे येणार नाही की ते बावनी वाचणं हे माझ्यासाठी बंधन आहे. अजिबात नाही. रात्रीचे 12:05 सुद्धा मी बसते, पण मी झोपायच्या आधी ते वाचते म्हणजे वाचते. म्हणजे हे अनुभव आहेत. आणि हे वृषालीला मी थँक्यू म्हणेन की हे जर वृषालीने आम्हाला सांगितलं नसतं तर आम्हाला माहीतच झालं नसतं. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा